विद्यार्थी माणूस. एका गावात एक लहान मुलगा आणि एक मोठं जुनं झाड राहत होतं. तो मुलगा झाडावर खूप प्रेम करायचा. रोज तो झाडाच्या फांद्यांवर चढायचा, झोके घ्यायचा, गोड फळं खायचा आणि झाडाच्या सावलीत विश्रांती घ्यायचा. झाडालाही त्या मुलाचा खूप आनंद वाटायचा. काळ जाऊ लागला आणि तो मुलगा मोठा झाला. आता तो झाडासोबत खेळत नसे. एके दिवशी तो मुलगा झाडाकडे आला आणि म्हणाला, मला पैशांची गरज आहे, तू माझी मदत करशील का? झाड म्हणाल, माझ्याकडे पैसे नाहीत, पण माझी फळं घे आणि बाजारात विक. तो मुलगा खुश झाला. त्यानं झाडाची फळं विकली आणि पैसे मिळवले. काही वर्षांनी तो माणूस म्हणून परत आला आणि म्हणाला, माझ्या कुटुंबासाठी मला घर पाहिजे आहे, तू मला मदत करशील का? झाड म्हणाल, माझ्या फांद्या घे आणि त्यांचं घर बांध. तो माणूस झाडाच्या फांद्या तोडून घेऊन गेला आणि त्याचं घर बांधलं. झाड आनंदी होतं, पण त्याला त्या मुलाची कंपनी खूप मिस व्हायची. पुन्हा बऱ्याच वर्षांनी तो माणूस परत आला. आता तो थकलेला वाटत होता. तो म्हणाला, मला जगभर प्रवास करायचा आहे, तू मला मदत करशील का? झाड म्हणाल, माझ्याकडे फारसं उरलेलं नाही, पण तू माझं खोड वापरून बोट बनव. तो माणूस झाडाचं खोड कापून घेऊन गेला आणि बोट बनवून समुद्रात निघून गेला. झाड आता फक्त एक बुंदा उरलेलं होतं, पण तरीही ते त्याला मदत करून आनंदी होतं. आणखी काही वर्षांनी तो माणूस खूप म्हातारा होऊन परत आला. आता तो खूपच थकलेला आणि दुबळा होता. झाड म्हणाल, मित्रा, मला खूप वाईट वाटतं, आता माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच उरलेलं नाही. तो म्हातारा म्हणाला, माझ्या आता काही स्वप्न राहिलेलं नाही, मला फक्त बसून आराम करायचा आहे. झाड आनंदाने म्हणाल, माझ्या बुंद्यावर येऊन बस आणि आराम कर. तो माणूस झाडाच्या बुंद्यावर बसला आणि झाड पुन्हा एकदा आनंदी झालं. कथा शिकवण, खरं प्रेम आणि उदारता कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत.